हिंदीचा विरोध केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरेंना त्यांनी घेरलेला आहे। स्वतः बॉम्बे स्कॉटिशमध्ये शिकून इंग्रजीला पायघड्या घालतात आणि भारतीय भाषेला विरोध करतात अशी टीका मुख्यमंत्र्यांनी केली। मग या शाळाच बंद करा असं आव्हान ठाकरेंच्या शिवसेनेनं मुख्यमंत्र्यांना दिलंय। बॉम्बे स्कॉटिशमध्ये शिकायचं, इंग्रजीला पायघड्या घालायच्या आणि या ठिकाणी खऱ्या अर्थानं भारतीय भाषांना विरोध करायचा। हा विरोध आम्ही सहन करणार नाही। मिस्टर प्रधानमंत्री, त्यांना सांगा या देशातल्या सगळ्या इंग्रजी स्कूल, इंटरनॅशनल स्कूल ज्या परदेशातून तुम्ही ते घेऊन येताय त्या बंद करून टाका ना। हिंदीचा मुद्दा आता आदित्य आणि अमित ठाकरेंच्या शाळेपर्यंत आलाय। बॉम्बे स्कॉटिशमध्ये शिकून इंग्रजीला पायघड्या घालायच्या आणि हिंदीला विरोध करायचा असा थेट निशाणा मुख्यमंत्र्यांनी आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरेंवर साधला। त्यावरून आता राऊतांनी फडणवीसांना आव्हान दिलंय। मोदींना सांगून महाराष्ट्र आणि देशातल्या इंटरनॅशनल शाळा बंद करून टाका असं राऊत म्हणाले। आम्हाला अभिमान भारतीय भाषेचा आहे हो। इंग्रजी भाषा आवश्यक आहे म्हणून शिकली पाहिजे, त्याचा आम्हाला विरोध नाही आहे। पण इंग्रजीला पायघड्या घालायच्या, बॉम्बे स्कॉटिशमध्ये शिकायचं, इंग्रजीला पायघड्या घालायच्या आणि या ठिकाणी खऱ्या अर्थानं भारतीय भाषांना विरोध करायचा। हा विरोध आम्ही सहन करणार नाही। मग त्या तुमच्या मिस्टर प्रधानमंत्री, त्यांना सांगा या देशातल्या सगळ्या इंग्रजी स्कूल, इंटरनॅशनल स्कूल ज्या परदेशातून तुम्ही ते घेऊन येताय त्या बंद करून टाका ना। आरक्षणाची मागणी आहेच, करून टाका ना बंद। एक उत्तम GR काढा। तुम्हाला GR काढण्याची फार हौस आहे। देवेंद्र फडणवीस एक GR काढा, निदान महाराष्ट्रात तरी। आणि या महाराष्ट्रामध्ये ज्या इंटरनॅशनल स्कूलच्या छत्र्या उगवलेल्या आहेत, जो धंदा आहे हा धंदा तुमचेच लोक करतायत, शिक्षण सम्राट, बरं का, तो बंद करून टाका। भारतीय जनता पक्षाच्या कितीतरी लोकांची लग्न ही मुसलमानांबरोबर झालीत, मग ते हिंदू नाहीत असं आम्ही म्हणायचं का? किंवा त्यांच्या मुलांची लग्न मुसलमानांबरोबर झाली आहेत, मग भारतीय पक्षाचे नेते ते हिंदू नाही आहेत का असं म्हणायचं का? याचं उत्तर मुख्यमंत्र्यांनी पहिले द्यावं। इंग्रजी शाळेतच शिकलो, पण मराठीवर आमचं पण प्रभुत्वच आहे ना। आम्ही कदाचित त्यांच्या एवढं बोलत नसू, मी शेवटी आव्हाड आहे, ते फडणवीस आहेत। हा फरक आलाच। भाषावरती कोणाचं प्रभुत्व हे शिक्षणाने शाळेत कुठल्या गेल्या ह्याच्याने येत नाही हो। आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे माहीमच्या बॉम्बे स्कॉटिश शाळेमध्ये शिकले। तोच धागा पकडून मुख्यमंत्र्यांनी ठाकरेंना घेरण्याचा प्रयत्न केला, तर मराठी प्रेम असणाऱ्या नेत्यांनी आपल्या नातवाला मराठी जिल्हा परिषदेच्या शाळेत टाकावं असा टोला मिटकरींनी नाव न घेता राज ठाकरेंना लगावलाय। मराठी भाषेचा मुद्दा जितका महत्त्वाचा, मराठी माणसाचा जितका महत्त्वाचा, तितका जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळेचा मुद्दा सुद्धा महत्त्वाचा। आणि मराठी भाषेवर ज्या लोकांना प्रेम आहे त्यांनी आपली मुलं, आपली नातवंड जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळेत शिकवावी असं त्यांचा मला त्यांना आग्रह सुद्धा करावा असा वाटतो। मराठी, हिंदी आणि इंग्रजी शाळांसह फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना मुंबई तोडण्याच्या वक्तव्यावरूनही घेरलं। त्यावरूनही शाब्दिक चकमक टोकाला पोहोचली आहे। आता महानगरपालिकेच्या निवडणुका जवळ आल्या आहेत, जिल्हा परिषदेच्या निवडणुका जवळ आल्या आहेत, पंचायत समिती नगरपालिकेच्या निवडणुका जवळ आल्या आहेत। आता आशिष शेलारजी पुन्हा एकदा भाषण सुरू होतील। महाराष्ट्रापासून मुंबईला तोडण्याचा कट सुरू झालेला आहे। अशा प्रकारची भाषणं आता पुन्हा ऐकायला मिळतील। तुमचाच बाप प्रयत्न करतोय दिल्लीतला म्हणा, मुंबई कमजोर करण्याची, मुंबई उद्योगपतींच्या घशात घालण्याची लाडक्या, आणि मुंबई हळूहळू हळूहळू कमजोर करून तोडण्याची जी हिंमत आहे, हे तुमचे दिल्लीतले जे बाप आहेत ना मिस्टर फडणवीस, तेच करतायत। चोराच्या मनात चांदणं ही जी म्हण आहे ना, ही तीच आहे। फडणवीसांना स्वप्नातसुद्धा मुंबई तुटलेली दिसते, कारण त्यांनी तोडायची आहे, त्यांच्यावर दबाव आहे नरेंद्र मोदी आणि अमित शहांचा। बरोबर ना? त्यांना विचारा, मी म्हणतोय ते बरोबरच आहे। तसं नसतं तर ज्या पद्धतीनं गौतम अडाणीच्या घशामध्ये धारावीसह अर्धी मुंबई घातली आहे ना, ती घातली नसती। अरे हा तर प्लॅन आहेच ना, हा तर प्लॅन आहेच ना। तुमचे प्रचारक जातात घाटकोपरला आणि म्हणतात की या काय ते बोलले,
काहीतरी बोलले ना, मराठी नाही, घाटकोपर गुजराती आहे, घाटकोपरची भाषा गुजराती आहे, उद्या माटुंग्याची भाषा वेगळी बोलतील, बोरिवलीची वेगळी बोलतील, दहसेरची बोलली. 105 मराठी माणसांनी प्राणाची आहुती देऊन मिळवलेली मुंबई आहे. अद्याप मुंबई महापालिका निवडणूक घोषित व्हायची बाकी आहे, मात्र प्रचाराची झलक आत्तापासूनच सुरू झाली आहे. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.